नमस्कार मित्रांनो, मी संदीप जाधव. अभ्यास मंडळात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा महत्त्वाचा विषय आहे की साधारणतः आयोगाने जे आपल्याला दिवस दिलेले आहेत ते बघता आता आपल्या तयारीची दिशा नेमकी कशी असावी याबद्दलची एक साधक बाधक चर्चा करूयात. बहुतांशी विद्यार्थी या पॅटर्नसाठी नवीनच तयारी करत आहेत किंवा याच्या अगोदर त्यांनी कुठल्याही प्रकारचे लिखाण केलेले नाहीत असा त्यांचा एक समज आहे. उदाहरणार्थ काय की नियमितपणे लिखाण केलं नाही पण लिहिता येत नाही असं तर होणार नाही. मग लिहिता येत का नाही तर माझं वाचन नाही किंवा मी वाचलं नाही किंवा अजून माझं वाचन बाकी आहे. तर मित्रांनो, इथे मी सावधगिरी सांगेल की वाचण्याची प्रक्रिया आता तुमची कमी असली पाहिजे. म्हणजेच काय, तर तुम्ही आता लिखाणाकडे वळला गेला पाहिजे. त्यातही आता दोन मतप्रवाह तुम्हाला दिसतात की 4 किंवा 5 फुल लेंथ टेस्ट सोडवायच्या आणि पेपरला जायचं. तर ही चुकी तुम्ही करू नका. जर तुम्ही मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून UPSCचे 2 मेन्स किंवा 3 मेन्स दिलेले आहेत, त्याच्या अगोदर वर्ष दीड वर्ष झाले तुम्ही अभ्यास करत आहात, तर ती पद्धत तुमच्याकरता योग्य राहील. पण याच्या अगोदर तुम्ही हे असला कुठल्याही प्रकारचा प्रयोग केला नाही आणि 4 पेपरच्या भरोश्यावर जर तुम्ही पेपरला जाणार असाल तर निश्चितच ती मॅच गळ्यात येण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच वेळेस आपण ऐकतो आणि पळायला चालवायला सुरुवात करतो, कोणतरी काही सांगतं म्हणून इकडे तिकडे धावपळ आपली चाललेली असते. तर ती थोडी थांबवली आणि माझं काय राहिलं हे एकदा बघितलं की बऱ्यापैकी विषय स्पष्ट होतात. उदाहरणार्थ आपल्याला नोन आणि अननोन हे मी बऱ्याच वेळेस सांगतो. नोन काही गोष्टी आहेत, अननोन काही गोष्टी आहेत. नोन गोष्टींबद्दल तुम्ही ठाम असला पाहिजेत, कन्फर्म तुम्ही त्या बाबतीत नाही का असला पाहिजेत. अननोन गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत तर त्या एकदा शोधल्या पाहिजेत आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. सकाळच्या 6 वाजेपासून आणि जर तुम्ही रात्रपाळीला जागणारे असाल तर मग तुमच्या त्या वेळेनुसार तुम्ही साधारणतः 12 ते 18 तासाचा अभ्यासाचा नाही का 16 तासाचा किमान तयारीच्या या प्रक्रियेमध्ये असलं पाहिजे. त्यातले 6 तास किमान 3 तास सकाळी, 3 तास दुपारी असे लिखाणाचे असले पाहिजे. उर्वरित 10 तास किंवा 8 तास तुम्ही तुमच्या वाचनाच्या प्रक्रियेला निबंध, नोट्स वगैरे हे काढण्याकरता ठेवले पाहिजेत. हे मधल्या काळात का म्हणतो माहिती आहे का, आता तुम्हाला साधारणतः सकाळी 6ला जरी उठला, रात्री 11ला जरी झोपला तरी बऱ्यापैकी तुमच्या अभ्यासाच्या प्रक्रिया स्पष्ट होतील. महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, नोन काय आहे माझ्यासाठी, तर इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र यातल्या सगळ्या संकल्पना मला माहीत आहे. सायन्स अँड टेक मागच्या वर्षी मी 2 राज्यसेवेच्या मेन्स दिलेल्या आहेत, त्यामुळे सायन्स अँड टेकबद्दल मला फारशी काही अडचण येणार नाही. ते माझ्यासाठी काही नाविन्यपूर्ण नाही, फक्त मला तो फॅक्ट माहीत आहे आणि फॅक्ट मला कसा लिहायचा हे एकदा जरी कळलं तरी बऱ्यापैकी विषय होतात. त्यातला आर्ट आणि कल्चर मला माहीत नाही किंवा प्री हिस्ट्रीबद्दल किंवा हिस्ट्रीबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी त्या मला माहीत नाही. मी त्या सडनली नाही का नोट्स वगैरे बघतो, कुठली तरी पुस्तकं बघतो, तेवढे बघितले तरी चालतंय. मला जगाच्या इतिहासाबद्दल काहीही माहीत नाही. मी ती जगाच्या इतिहासाबद्दल कुठले तरी 4 संदर्भ घेतो आणि ते वाचतो आणि प्रश्न जसे सोडवतो. प्रश्न साधे, सरळ, सोपे येतील. त्याच्यामुळं बराच गोंधळ विद्यार्थ्यांचा हा आहे की UPSCच्या सारखेच प्रश्न येतील का, ट्विस्ट असतील का, किंवा बऱ्याच वेळेस वैचारिक पातळीवर तिथं द्वंद्व असणार का. तर नाही, तुम्हाला सरळ साधं उत्तर लिखाण करून यायचं आहे. यावर्षी तर ही गंमत असणार आहे की पोरच नसणार आहे. त्यामुळं तुम्ही जर सिरियस अभ्यास करत असाल, माझी तर विनंती राहील, जर तुम्ही प्रिलिम्स पास झाला असेल, सगळं एका बाजूला ठेवा आणि 1 महिना फक्त आणि फक्त लिहिण्याची प्रॅक्टिस करा. तेवढ्या भरोशावर तुम्ही मेन्स क्रॅक करून इंटरव्ह्यूला जासाल. एवढी, कारण काय आहे की तुम्हाला सगळं माहीत आहे, फक्त लिहिता येत नाही ही त्यातली अडचण आहे. डे बाय डेच्या रुटीनमध्ये तुम्हाला काही टास्क दिला, तेवढा जरी कंप्लीट केला तरी पुरेसा असतो. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर, मी म्हणत नाही की तुम्ही कुठेतरी जोडा किंवा ही ॲडव्हर्टाईज म्हणून चाललेलं आहे, नाही, तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीनं प्लॅन सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही तशा पद्धतीने जरी केलं तरी चालतं. प्रश्न तुम्हाला मिळाले, एक जागा मिळाली, लिहायला सुरुवात केली, पुरेसा आहे. महिन्याभरात काय काय करू शकतात तुम्ही, 1.25 महिना तुम्हाला मिळतो. आजपासून जर धरली, आजची 8 तारीख आहे, तर 8 तारखेपासून साधारणतः तुमच्या 18 तारखेपर्यंतचा जरी विचार केला, 5 तारखेचा पेपर तुमचा क्वालिफाईंगचा आहे, तर मग तुम्ही परत पुढे पुढे जर सरकला तर तुम्हाला 2 महिने म्हणजे एक जवळपास नाही का 2 महिन्याची ही प्रक्रिया आहे. एका पेपरमध्ये म्हणजे एक पेपर संपल्यानंतर एका पेपरमध्ये एका हप्त्याचा गॅप आहे. एका हप्त्यामध्ये 2 पेपर तुम्हाला लिहायचे. उदाहरणार्थ GS1 किंवा GS2 लिहायचा आहे, पुढचा आल्यानंतर GS3 आणि GS4 लिहायचा आहे, नंतर ऑप्शनल सुद्धा लिहायचं आहे, पेपर 1 आणि पेपर 2 लिहायचा आहे. आता ह्या सगळ्या प्रक्रियेला तुम्ही कशा पद्धतीने बघतात ते बघा. शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्याकडे रिव्हिजनसाठी असावेत. म्हणजे होतो का नाही, आता पेपर समजा 5 तारखेला सुरू झाला, 5 तारखेला किंवा 18 तारखेला पेपर सुरू झाला, 5 तारखेचा पेपर फक्त क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग पेपरला आपण रोजच्या रोज आपण काहीतरी टास्क देत जाऊ. मी आज त्याचा सिलेबस डिकोड केलेला आहे, तो कशा पद्धतीने अभ्यासायचा त्याच्याबद्दल मी आज बोलतो. त्याचा सविस्तर व्हिडिओ अभ्यास मंडळ ॲपवर उपलब्ध असेल, तो सगळ्यांसाठी फ्री असेल, तुम्ही तिथे तो बघू शकता. तर तो तुम्ही एकदा बघितला की नेमके एवढे एवढे घटक करायचे पुरेसे आहेत. क्वालिफाईंगला फार काही असं अडचणीचं ठरत नाही किंवा ते जड जात नाही. मुळातच विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय होतं की मला हे जमल का, ते जमल का, मी हे करू का, ते करू का, या धांदळीत काहीच केल्या जात नाही. म्हणून लगेच कुठला तरी कार्यशाळा आहे, कुठला तरी नाही का 2 घंट्याचा क्लास आहे, 4 घंट्याचा क्लास आहे, मी पळत पळत जातो, बघते.
असं न करता मी म्हणतो स्थिर राहा, मला काय येत नाही, मला यातले कुठले घटक माहीत नाही, मी त्याच्यावर एकदा बघतो आणि ज्या मला नोट्स मिळतात, क्लास नोट्स मिळतात किंवा मी इंटरनेटला काहीतरी त्याचा आधार घेतो आणि मला ज्या गोष्टी मिळतात त्याच्या मी पॉईंट काढले, समजा एका बाजूला डायऱ्या केलेल्या असतील छोट्या छोट्या, त्या रिव्हिजन करता खूप जबरदस्त असतात, म्हणजे माझ्याकडे आहेत पडलेली. तर समजा अशी एखादी डायरी मिळाली तर तुम्ही पॉईंट काढल्यात, छोटे छोटे पॉईंट काढलेत आणि सहज चहा प्यायला गेलात तसं सापडलं तुम्हाला आणि सहज बघितलं की याच्यात काय लिहिलं आहे. अशाही डायऱ्या छोट्या छोट्या केल्या तरी तुमचं रिव्हिजनचा जो टप्पा आहे तर तो डे बाय डेच्या रुटीनमध्ये होत राहतो. आपण म्हणू की मला करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण मी कुठलीच गोष्ट करत नाही. एक तर अनावश्यक भीती, त्याच्यामुळे आत्मविश्वास तुमचा संपलेला आहे, मला लिहिताच येत नाही, हे असं तुम्ही जे चंग बांधलेला आहे मनाशी, त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळेस बाहेर पडत नाही. मला असं वाटतं की एकदा बाहेर पडा, लिहायला सुरुवात करा. मी जो प्लॅन आखलेला होता तो नॅनो कार सारखा फ्लॉप होतोय. आपण म्हणू का नाही की गरिबांची गाडी आहे, कोणीच घ्यायची नाही. नॅनोचं तसंच झालेलं आहे की चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि फक्त त्याच्यावर टॅग लागलं की ते तुमच्याकडून रोजच्या रोज 20 प्रश्न लिहून होणार नाही. का नाही होणार? मी म्हणतो की सुरुवातीला 10 लिहा, 5 लिहा, 2 लिहा, 1 लिहा. मग नंतर हळूहळू पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड झाला की तुम्ही स्वतः लिहायला सुरू करताय. तुम्ही सुरुवातीला सायकल शिकत असताना आला बसला आणि सुसाट वेगाने सायकल चालवली, मोटरसायकल चालवली का? धडपडला, पडला आणि हळूहळू ते शिकला. ही जी प्रक्रिया आहे शिकण्याची, आत्मविश्वासाने समोर जाण्याची, तीच प्रक्रिया कुठल्याही प्रक्रियेचा भाग असते. म्हणूनच पॅटर्न कुठलाही असू द्या, आपल्याला मिळणारा वेळ, काळ याचा जर अंदाज तुम्हाला आला तर तुम्हाला पुढच्या प्रक्रिया सोप्या होतील. अन्यथा गुरफटून पडून 2026, 27, 28 शेवटपर्यंत कळणार नाही की मी नेमका कुठे अडकलो होतो. अडकण्याची प्रक्रिया हीच आहे की मी अनस्टेबल आहे, मी अस्थिर आहे, मी सातत्याने धांडोळा घेत फिरतोय. मी या बाबाचा क्लास झाले की त्या बाबाचा क्लास लावतो, त्या बाबाचा क्लास झाले की त्या बाबाच्या मठात जातो. मला नेमकं कळायलाच तयार नाही कुठल्या अंगाऱ्या धुपाऱ्याने मी बरा होणार आहे. तुम्ही स्वतः एकदा थांबा, स्थिर व्हा, एकदा बाजूने बघा, आजूबाजूला बघा. माझ्याकडे स्लॅबस आहे, डिकोडिंग केलेलं स्लॅबस आहे, त्या स्लॅबस मधले मुद्दे मी नाही का जवळपास कव्हर केलेले आहेत. माझे राहिलेले घटक हे राहिलेले आहेत, हे मी माझ्याकडे 8 दिवसाचा हा प्लॅन आहे, या 8 दिवसाच्या ह्या प्लॅनमध्ये मला हे करायचंय. तुमचं नियोजन कुठे आहे? तुम्ही एकदा नियोजन करा, नियोजनबद्ध पद्धतीने त्या अभ्यासक्रमाची आखणी करा. ती आखणी केली तर मला असं वाटत नाही की तुमच्यापैकी कुठलाही पोरगा, कुठलीही पोरगी पेपरला गेल्यानंतर आत्मविश्वासाने पूर्ण पेपर कंप्लीट करेल. यावर्षी सगळ्यात महत्त्वाची गंमत हीच आहे की पेपर कंप्लीट करणे आणि पोस्ट घेऊन जाणे. हे मी परत परत सांगतो, मी टेलिग्रामला सांगतो, इंस्टाग्रामला सांगतो, व्हॉट्सअपला सांगतोय, फेसबुकला सांगतोय, आता सगळीकडे मी सांगणार आहे की तुम्ही फक्त या पेपर कंप्लीट करा आणि पोस्ट घेऊन जा. कारण तुम्ही सगळी जनता, मला आता कळलं की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावर आहे आणि त्याच्यावर तुम्ही आता काम केलं पाहिजे. जाहिरात सगळ्यात महत्त्वाची कला असते आणि ती करता आली तर बऱ्यापैकी गोष्टी जमतात. हे आता हळूहळू नाही का उमगतं. आम्ही अभ्यासातले माणसं आहोत, आम्हाला अभ्यास त्याच्यातून करून घ्यायचा आहे. त्यामुळे जाहिरातीकडे आमच्याकडे वेळ नाही की तुम्ही जाहिरात कशी करायची. तर प्रत्येक गरज आहे, काळाची गरज आहे तर ते करूयात. मला असं वाटतं की तुम्ही आता आजपासून म्हणा किंवा उद्यापासून म्हणा, तुम्ही काय ठरवतात. विकेंडला मी एक पेपर लिहिणार आहे, कुठला? एसेचा. अगदी बरोबर आहे, एसेचा पेपर झाला. रविवारच्या मी पुरवण्या, मला वाचायला आता फारसा वेळ मिळत नाही, पण काही पुरवण्या महत्त्वाच्या आहेत त्या मी वाचून घेतो. रोज मला एक न्यूजपेपर वरून तरी हाताळायचा आहे आणि तो हाताळत असताना मला त्यातले वेगवेगळे संदर्भ जे आहेत तर अभ्यासक्रमाला रिलेट करून ते हाताळायचे आहेत. माझ्याकडे वाचनाला वेळ कमी आहे किंवा लिखाणाला वेळ कमी आहे किंवा वेळच नाही आणि मला वाचण्यासाठी आता मी सर पेपर कधी लिहू, मला पहिलं वाचायचं पडलेलं आहे. तर वाचायकरता जर तुम्ही थांबलेला असाल तर निश्चित 2027चा किंवा 2026चा प्लॅन करा. 2025 करता तुम्ही प्लीज हा प्लॅन करू नका, कारण तुमच्याकडून तो होणार नाही. कारण खरंच होणार नाही. कारण तुम्ही आता जर वाचायला लागत असाल, आता जर नाही का तुम्ही ते चालणार असाल आणि तुम्ही सगळं थोरली वाचण्याच्या भानगडीत पडत असाल तर मला असं वाटते की ती रिस्क असणार आहे आणि ती रिस्क तुम्ही घेता कामा नये. हे एकदा जरी कळलं तरी पुढच्या गोष्टी सोप्या होतील. म्हणजे काय म्हणतो मी की मला आता कळलं की मला एवढंच वाचायचं आहे, तेवढं वाचून पुढे जायचं आहे, मला एवढे घटक वाचायचे, रोज मला रिव्हिजन करायचं आहे, मला फुल लेंथ टेस्ट द्यायचे आहेत. फुल लेंथ टेस्टबद्दल मी परत बोलतो. फुल लेंथ टेस्ट त्याच विद्यार्थ्यांनी ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांनी याच्या अगोदर 4 मेन्स दिलेले आहेत, 2 मेन्स दिलेले आहेत किंवा लिखाणाचा अनुभव आहे. राज्यसेवा नसेल पण कुठल्या तरी UPSC असेल किंवा कुठल्या तरी परीक्षेमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे किंवा नेमकाच तो ग्रॅज्युएशन करून आलेला आहे, त्याला लिखाणाचा बऱ्यापैकी अनुभव आहे. ग्रॅज्युएट लेवलला असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला असेल, तिथे लिखाण करावं लागतं. असा अनुभव असेल तर तुम्ही निश्चितच 4 फुल लेंथ टेस्ट द्याव्यात. अन्यथा नियमित लिखाणाकरता तयार राहावं. 3 तास पेपर लिहिणं हा काही जोक नाही. प्रश्न तुम्हाला मोजून 7 ते 8 मिनिटांमध्ये डील करायचा असतो. प्रश्न कसाही आला तरी तुम्हाला तो लिहायचा असतो. लिहिण्याच्या पद्धती डेव्हलप करा, त्याशिवाय या ठिकाणी पास होण्याची हमी नाही. त्यामुळं तुमच्यावर कष्ट करणाऱ्या तुम्हीच आहात. इतर लोकांच्या भरोश्यावर तुम्ही राहू नका. कोणीही असेल तरी माझे कष्ट हे माझे असतील. मला एक डिरेक्शन मिळतं, मला ह्या गोष्टी मिळतात. मी म्हणेल कुठल्याही क्लासेसचा आधार घ्या पास होईपर्यंत.
पास झाल्यानंतर नाही का तुम्ही स्वतंत्र असता, तुम्हाला नाव घ्यायचं नाही घ्यायचं, कोणी तुमचं नाव वापरायचं न वापरायचं हा तुमचा नंतरचा निर्णय असतो. पण तोपर्यंत तरी विद्यार्थ्यांनी कुठल्याही राजकारणात न पडता, कुठल्याही क्लासेसबद्दल नाही का, आपण बरेच वेळेस पटशिष्य वगैरे असतात ते मार्केटमध्ये जुन्या काळात तसं होतं की क्लासमधल्या पोरांना नाही का चहा प्यायला बाहेर पाठवायचं आणि तिथे चर्चा चालू द्यायची की सर खूप चांगले आहेत, सर 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 खूपच चांगले. तर सरांबद्दलची किंवा मॅडमबद्दलची चर्चा क्लास त्या टप्प्यावर होणारी ते अंतर्गत पेरलेले लोक असायचे, तर ते आता कमी कमी झालेलं दिसतं. कारण ते ₹1 ₹2 क्लासेस उपलब्ध झाले, त्यामुळं त्याचाही बाजार बऱ्यापैकी आता उठलेला दिसतोय. त्यामुळं हा विचार जो आहे तर तो तुमच्या बाजूने असला पाहिजे. मला नेमकं काय करायचं, मला कोणाची मदत घ्यायची, कोणाचीही मदत घ्या. मी म्हणेल की कुठल्याही व्यक्तीची ज्याच्यापासून तुम्हाला पॉझिटिव्हली बऱ्याच गोष्टी भेटतात, अशा कुठल्याही व्यक्तीच्या. निगेटिव्हली काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला नकारात्मक पद्धतीने जातात, अशा माणसापासून दूर राहा. मग तो कोणी असू शकतो, त्यात मीही असू शकतो, तुमच्या आजूबाजूचा कोणीही व्यक्ती असू शकतो, रूममेट असू शकतो, कदाचित तुमच्या घरचेही तुम्हाला असू शकतात, बऱ्याच वेळेस प्रेशराईज करू शकतात. तर तिथेही तुम्ही थोडंसं टाळा. 1.5-2 महिन्याचा हा जो काही कालखंड आहे तो नियमितपणे अभ्यास आणि नियमितपणे लिखाणाच्या सरावात घाला. नियमितपणे लिखाण करा, हे मी परत परत सांगतो, कारण लिखाणाशिवाय गत्यंतर नाही. तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह हा तुमचा पेपर असतो. त्यामुळे तुम्ही कितीही सुंदर दिसत असला तरी तुमचा पेपर सुंदर असला पाहिजे, तो वाचनीय असला पाहिजे, आकलनीय असला पाहिजे, तो समजण्यास सुलभ असला पाहिजे. नाहीतर त्यातले गोंधळ तुम्हालाच कळत नाही तर ते पुढच्याला कसे कळतील, असं गृहीत धरून न चालता त्याच्यावर काम करा. हस्ताक्षर वळणदार नसतील तर त्याच्यावर काम करा. अधोरेखन कमी करा. त्यामध्ये नाही का सगळ्या गोष्टी असतात. मांडणीवर काम करा. आडवं तिडवं काहीही लिहू नका. हे कधी कळतं, जेव्हा एखादा पेपर लिहितो, तपासून मिळतो, त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करता येतात, तेव्हा ते कळतं. अन्यथा काय आहे तर मी लिहितो, स्वतः रोज आरशात पाहिले की तुम्ही रोजच सुंदर दिसता. इतरांनी तुम्हाला म्हणलं पाहिजे की खरंच तू खूप सुंदर दिसतो. त्यामुळे तुमचं सौंदर्य हे तुमच्यापुरतंच असतं मर्यादित. त्यामुळे इतरांनाही ते वाटलं पाहिजे की खरंच सुंदर आहे. आपण म्हणतो ना, मोत्यासारखं अक्षर आहे, खूप सुंदर लिहितोस. तर हे इतरांनी म्हणलं पाहिजे. माझंच मला चांगलं वाटण्याला काही अर्थ राहत नाही. त्यामुळं आपण इतरांवर सोडून दिलं पाहिजे की हे आता इतर लोक काय विचार करतात. ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे. तुमच्या बाजूने तुम्ही रिगरसली अभ्यास करतायत, तसंच रिगरसली लिहा. यावर्षी तुम्हाला परत एकदा सांगतो की फक्त या, पेपर पूर्ण करा आणि पोस्ट घेऊन जा. बहुतांश राज्यसेवेचे विद्यार्थी करणारे जे जुने विद्यार्थी होते त्यांनी अक्षरशः शस्त्र टाकून दिलेले आहेत. का टाकले त्याचं कारण सापडत नाही. आणि त्यांना जर मला आपण लिहायला तर ते म्हणतात नाही सर ते होणारच नाही. तुम्ही एवढे कसे म्हणजे आत्मविश्वास कसं काय तुमचा कमी झाला आणि एवढे कसे तुम्ही या प्रक्रियेला भीत आहात. तुम्ही भेला नाही पाहिजेत. तुम्ही निर्भडपणे तुम्ही ती भिडला पाहिजेत. निधड्या छातीने त्याला गेला पाहिजे. तुम्ही लिहिलं पाहिजेत. सरावाअंती UPSCचे काही पोरं माझ्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. मी आवर्जून नाही का नावानिशी न सांगतात, मी सांगतो त्यांना की ते दिवसभर कुठेही पेपर लिहितात पण संध्याकाळच्या पेपरला माझ्याकडे येतात. कारण काय असेल तर सर म्हणले ही प्रक्रियाच अशी आहे की 3 तास लिहित असताना माझं बोट, अंगठा, हात, पाय, अख्खं शरीर कुठेही दुखलं नाही पाहिजे. मी 3 तास सलगपणे सुसाट एक्सप्रेसने मी नाही का पेपर कंप्लीट केला पाहिजे. फायनल पोस्ट माझी आहे. जर हे त्यांना कळतं तर तुम्हाला का उमगत नाही. आणि तुम्ही जर आत्ता वाचायच्या भानगडीत पडत असाल, मी वाचायला नाही म्हणत नाही, पण तुम्ही वाचण्याची कालखंड आणि प्रक्रिया लक्षात घ्या. वाचावंच लागणार आहे हेही लक्षात घ्या की वाचल्याशिवाय तर होणार नाही. तुम्ही काहीही लिहून यायचं नाही. त्यामुळे तुम्हाला वाचायचं आहे. पण वाचायचं किती आहे तर मी माझा टाइम बाउंड केलेला आहे. मला एवढंच वाचायचं आहे. माझं हे अननोन मधला ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत. मला ह्या हप्त्याभरात, पुढच्या 2 हप्त्याभरात ह्या कंप्लीट करायच्या आहेत. निबंधाबद्दलच्या ह्या तात्विक चर्चा चाललेल्या आहेत. त्याच्यावरच्या नोट्स मला मिळत आहेत. मी 2 ठिकाणचे निबंधाचे बॅच लावलेले आहेत. मला ह्या पण सरांना भेटायचे, त्या पण सरांना भेटायचं आहे. पेपर लिहिल्यानंतर व्यक्तिगत भेटत राहा. त्याच्यातून बऱ्याच आयडिया स्पष्ट होतात. हे मी 1000 वेळेस समजून सांगितलेलं आहे. 2019 पासून भाषा लिहावी नीटकी या उपक्रमाअंतर्गत लिखाणाचे प्रत्येक टास्क कंप्लीट करून घेतलेले आहेत. त्यामुळं या म्हणजे तुम्ही म्हणालात का नाही, राज्यात कितीतरी पोरं असे असतील की जे भाषा लिहावी नीटकीच्या अंतर्गत जोडल्या गेलेले होते. आता त्याची जाहिरात करता नाही आली किंवा त्यांची फोटोबाजी करता आली नाही किंवा ते व्हिडिओ करता नाही आले तर ते सोडून द्या. ते एका बाजूला आमच्याकडे ते जमलं नाही. पण ही गोष्ट होती की आम्ही रिगरसली त्यावेळेस काम केलेलं होतं. 19 पासून चालू केलेला उपक्रम होता आणि 2024 पर्यंत कंटिन्युअसली पोरं पास होते. कंटिन्युअसली पोरासोबत जोडल्या गेलेलो होतो. कंटिन्युअसली त्यांचे पेपर तपासत होतो. त्याच्यातून नाही का अनुभव येत होता की एकाच वेळेस या विद्यार्थ्याला 2 व्यक्तींची गरज आहे. कदाचित माझा पर्स्पेक्टिव्ह हा चुकीचा असू शकतो, माझा दृष्टिकोन हा चुकीचा असू शकतो. त्याच्याकडे बघण्याचा अजूनही एखादा दृष्टिकोन असेल, एखादा विचार असेल, एखादी नजर असेल तर ती या विद्यार्थ्याला मिळाली तर माझा आणि त्याचा दोघांचंही संतुलन त्या ठिकाणी होईल. त्यामुळे उत्तर लेखनाकरता एका व्यक्तीवर डिपेंड राहू नका. हे मी परत सांगतो. याचा अर्थ असा नाही की मी खूपच शहाणा आहे. मी हे म्हणेल की विद्यार्थ्याने सगळ्या बाजू तपासून पाहिल्या पाहिजेत की या सरांचं काय मत आहे. मी या सरांना भेटलो, जॉग्राफीबद्दल या प्रश्नाबद्दल सरांनी हे सांगितलं. अरे तुमचं इम्प्रूव्हमेंट होतंय ना, तुम्ही त्याच्यावर काम करा.
तुम्ही ह्याच्यात काय पडलं की नाही त्या सरांचं काय खरं ते शिकवतच नाही, त्यांचं काय त्यांचा क्लासेस नाही, त्यांचं काय त्यांची पार्टीच नाही, त्यांची ॲडव्हर्टाईजच नाही, ते इंस्टाग्रामलाच नाही, ते फेसबुकलाच नाहीत. अहो ते फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि त्या ट्विटरला आल्यानंतर त्यांनी शिकवायचं कधी, त्यांनी वाचायचं कधी, आणि ते सगळं केल्यानंतर त्यांचंही व्यक्तिगत आयुष्य त्यांनी ते जगायचं कधी, याच्यावर तुम्ही कधी बोलणार आहे? त्यामुळे तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक याचा विचार करा की मला ही प्रक्रिया समजून घ्यायची, उमजून घ्यायची आणि मला लिखाण करायचं आहे. भेटूयात. रोज नियमितपणे अभ्यास मंडळावर टार्गेटेड शेड्यूल चाललेले आहेत. तुम्ही जोडावं याच्याकरता हे सगळं नाही, पण तुम्ही लिहावं याच्यासाठी हे सगळं आहे. तुम्ही या फीज वगैरे बद्दल जर चर्चा असेल तर तुम्ही या, बघूयात काय करायचं. तर फीज म्हणून नाही का ह्या गोष्टी करायच्याच नाही, किंवा पैसा म्हणून या गोष्टी करायच्याच नाहीत. फायनल पोस्टवर जात असाल तर विचार करूयात, फायनल पोस्ट मिळत असेल तर विचार करूयात त्या सगळ्या गोष्टींची. तुमची क्षमता असेल, तुमची ताकद असेल, तुम्हाला काही करायचं असेल तर निश्चित भेटा. मी हमखास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्यासाठी नंबर पण उपलब्ध करून दिलेले आहेत. असं नाही की तुमचा फोन उचलत नाही किंवा काय, सगळ्यांकडे माझे नंबर आहेत. तुम्ही कुठूनही कॉल घेऊ शकता आणि मला कॉल करू शकता. धन्यवाद.